अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बंदुकीच्या आणि चाकूच्या धाकावर सराफा दुकानात दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल अर्धा किलो सोने आणि 13 किलो चांदी लंपास केल्याची घटना घडली आहे। दर्यापूर येथील माहुरे ज्वेलर्स या सराफा दुकानात हा धाडसी दरोडा टाकण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार तोंडाला कापड बांधलेले 4 अज्ञात दरोडेखोर दुकानात शिरले। हातात बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत त्यांनी सराफा व्यावसायिक गोविंद माहुरे यांना पकडून एका ठिकाणी बसवले। अवघ्या 5 मिनिटाच्या आत दरोडेखोरांनी दुकानातील सोन्या चांदीवर डल्ला मारला आणि अंदाजे अर्धा किलो सोने तसेच 13 किलो चांदी घेऊन घटनास्थळावरून पसार झाले। या चोरीला गेलेल्या सोन्या चांदीची किंमत साधारणतः 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे दरोड्यांचा संपूर्ण घटनाक्रम दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। दरोड्यानंतर 4ही आरोपी 4 चाकी वाहनातून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू आहे। अवघ्या 5 मिनिटात कोट्यवधी रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारून पसार झालेल्या या 4 दरोडेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान आता दर्यापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेसमोर आहे। दरम्यान या घटनेमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। जनसमर्थन न्यूज, दर्यापूर, जिल्हा अमरावती।